म्युझिक थेरपीचा पाया भारतीय संस्कृतीतच जडलेला आहे आणि घराघरात खरं तर म्युझिक थेरपीचा वापर होतो आणि त्याच्याचमुळे आपण 45% तणावमुक्त होतं असं संशोधन सांगत आहे. मी आहे प्राजक्ता, विशेष मुलांची एक्सपर्ट आणि काउन्सिलर. आजच्या आधुनिक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की गाणे म्हणणे, वाद्य वाजवणे किंवा संगीत ऐकणे सुद्धा हे तुमच्या मानसिक तणावासाठी उपयुक्त असे एक उत्तम सोल्युशन आहे. खरे तर या सगळ्यांचे बाळकडू आपल्याला घराघरातून लहानपणापासूनच मिळत आहेत. घरामध्ये होणारी आरती, श्लोक, शुभंकरोती, भजन, कीर्तन हेच याचे एक माध्यम आहे. यालाच या तथाकथित युगात आपण म्युझिक थेरपी असं म्हणत असतो. खरं तर वाद्य वाजवणं, संगीतात रममाण होणं किंवा गाणं म्हणणं हे एक मेडिटेशन आहे. सर्वसामान्यांप्रमाणे विशेष मुलांवर सुद्धा याचा उत्तम परिणाम होतो. म्हणजे अति हायपर होणाऱ्या मुलांना सुद्धा जर तुम्ही सातत्यानं वाद्य वाजवायला देणार असाल तर त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि सकारात्मकता सुद्धा वाढते. याचा अतिशय छान प्रयोग प्रा फाउंडेशन मध्ये कायम होत असतो. कायम संध्याकाळी संध्या होत असते आणि मुलांच्या हातामध्ये सगळ्या प्रकारची वाद्य दिली जातात आणि त्या वाद्यांच्या नादामध्ये 1.5-2 तास हायपर असणारी मुलं सुद्धा किती शांत होतात हे कळत सुद्धा नाही. तर या म्युझिक थेरपीचा पाया आपल्या घरातच आहे. घरात सुद्धा शुभंकरोती म्हणायला लावा, रोज देवाची प्रार्थना म्हणायला लावा किंवा गाणी म्हणायला लावा आणि बघा मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी म्युझिक थेरपी घराघरात असणारी कशी उपयोगी पडते.